7 मे जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षण तज्ञ आणि तत्वचिंतक रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। भारताचे राष्ट्रगीत जनगण मन लिहिणारे थोर साहित्यिक, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकातामध्ये 7 मे 1861 रोजी झाला। रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली। वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंग या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या। 1877 पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटक प्रकाशित केले। एक मानवतावादी, सार्वभौमवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य आणि संगीतात अमूलाग्र बदल घडून आला। भारत आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव कवी आहेत। त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आपलं मोलाचं योगदान दिलं। रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास 2230 गीतांना एकत्रितपणे रवींद्र संगीत असे संबोधले जाते। सांगीतिक दृष्ट्या अभिजात भारतीय संगीत, बंगाली लोकसंगीत व अभिजात पाश्चात्य संगीत या रवींद्र संगीताच्या प्रेरणा मानल्या जातात। रवींद्रनाथ टागोर यांनी संत तुकारामांच्या साहित्याचा अभ्यास केला होता। संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते। विद्यार्थ्यांनी शाळेच्या 4 भिंतींच्या बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेतलं पाहिजे या विचारातून त्यांनी शांतिनिकेतनची सुरुवात केली। रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली होती, परंतु जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी ती परत केली। संगीत, साहित्य, तत्वज्ञान, चित्रकला, नृत्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला। महात्मा गांधी यांना रवींद्रनाथ टागोरांबद्दल प्रचंड आदर होता। त्यांनीच टागोर यांना गुरुदेव अशी उपाधी दिली होती। रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजली या काव्य रचनेसाठी 1913 साली साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला। साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते आशियातील पहिले व्यक्ती होते। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।